विकेट पहिल्या षटकामध्ये आले होते, 16 धावा होत्या. हे षटक 10चं राहिलं पण विकेट नाही मिळाल्या. 2 पहिले डॉट, मग 4, मग पुन्हा डॉट आणि मग अंतिम बॉलवरती षटकार आला आणि टोटल 26 धावा फलकावरती आहेत. म्हणजे एकंदरीत जर बघितलं गेलं तर दिवे संघाला एक चांगला स्टार्ट, जो मागच्या मॅचमध्ये दिवे संघाने सुरुवात केली होती ती थोडी डगमगणारी होती, पण या मॅचमध्ये स्टार्ट चांगलं केलं दिवे संघाने, जे एक्सपेक्टेड होतं. चांगला स्टार्ट मिळाला त्यांना. थोडेसे चेंजेस देखील केले बॅटिंग लाईनअपमध्ये. ओपनिंग पेअरमध्ये जर बघितलं गेलं तर ओपनिंग पेअर्समध्ये आपल्याला चेंजेस पाहायला मिळाले. सागर भुईर आणि त्याच्या समवेत धनेश पाटील हे दोघे आले होते. अक्षय कुठेतरी थांबलेत पाठीमागे. आणि त्यानंतर आता बॉलिंग ट्रॅकवरती दिनेशला आपण पाहतोय पुन्हा एकदा. मागच्या मॅच मध्ये चांगली बॉलिंग केली होती दिनेशने. पहिला बॉल घेऊन दिनेश तयार, हवेमध्ये खेळल्यात. मिड ऑफला बॉल आहे, क्षेत्ररक्षक बॉल अडवतायत. फेकी करेपर्यंत धाव फळकावरती धाव 1 आणि एका धावेच्या मदतीने धाव फळकावरती 27 धावा फळकावरती जाऊन पोहोचला गेला. पहिल्या 2 षटकांच्या समाप्ती अखेरीस 26 होत्या. या षटकामध्ये 1 आली आणि एका धावेच्या मदतीने 27 धावा. ओहो, लॉफ्ट केलाय, बॉल पाठवलाय लांब, भरपूर लांब. धावा 6. डीजे शंकरचे ओनर सन्माननीय शंकरजी घरत साहेबांचं देखील इथे शुभागमन झालं. आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. आमचा आवाज जपण्याचं काम त्यांच्या माध्यमातून आणि भरपूर चांगल्या क्वालिटीचा हा डीजे आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचे ओनर शंकर घरत साहेबांचं इथे शुभागमन झालं. आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. साहेब, आपणास विनंती करतोय की मुख्य व्यासपीठावरती आपण विराजमान व्हायचं आहे. आणि यानंतर लेग बिफोर विकेटची अपील होती आणि फलंदाज तिकडे बाद पाहायला मिळाली. विकेट, फलंदाज बाद होता. धक्का मिळताना हा विकेट क्रमांक मैदानाच्या माघारी 3रा परतेल. आता फळकावरती धावा 33 आहेत, 33. षटक 3रं आणि 3ऱ्या षटकातील आतापर्यंत चेंडू फेकून झालेत. आतापर्यंत टोटल 3. पहिल्या बॉलवरती सिंगल, मग 6, मग विकेट आणि आता बॅटिंग वरती नवीन बॅटर सूरज आलेत. मागच्या मॅचचा हिरो दर्शन नॉन स्ट्रायकर एंड वरती आहे सध्या तरी. आल्या स्वीप केलाय डीप बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर लेगला बॉल आहे आणि त्यानंतर एक सिंगल स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये आणि सिंगलच्या मदतीने दर्शनला स्ट्रायकर एंड वरती आणला गेला. लास्ट मॅच मध्ये जेव्हा संघ संकटाच्या पूर्णपणे घेऱ्यामध्ये होता तेव्हा दर्शनने 5 ते 6 मोठे फटके जोडले होते त्याचा बॅटमधनं आणि एक वेगळीच शैली पाहायला मिळाली. जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली होती. क्रमांक 7 या 8 वरती आले होते ते बॅटिंग करण्याकरिता, पण आता बघा प्रमोशन झालंय, 4थ्या क्रमांकावरती त्याला पाठवलंय. पाहूया दर्शन कशा प्रकारची बॅटिंग करतोय. मोठा फटका खेळायचा होता, कडेला लागलाय बॉल, थोडे नाराज असेल दर्शन आणि त्याचमुळे एक धाव फळकावरती आणि एका धावेच्या मदतीने धाव फळक वाढतं. 35 या आकड्यावरती जाऊन पोहोचला गेल्या धावा. या षटकातील जर बघितलं गेलं तर एका चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. 5 चेंडू फेकून झालेत, 1 सिक्सर आला, 1 विकेट आणि 3 सिंगल. म्हणजे एकंदरीत आतापर्यंत या षटकामध्ये 9 धावा खर्च केल्यात. या आधीचं षटक 10 धाव्यांचं होतं आणि त्या आधी 16.
म्हणजे थोडंसं डिसेंडिंग ऑर्डर दिसली आतापर्यंत, पण आता अंतिमचा अजून एक बॉल बाकी आहे. इथे एखादा मोठा फटका आला तर पुन्हा ती इमारत मोठी होताना दिसेल बॉलिंगची. पायावरती बॉल होता पण बॅट इन्व्हॉल्ड, लगेच अंपायरने सांगितलं. आणि या षटकामध्ये देखील 10 धावा बरोबर आल्या आणि 3 षटकांच्या समाप्ती अखेरीस धाव फलकावरती धावा आपण पाहतो 36 वरती 3. धाव फलकावरती धावा आपण पाहतोय 12.00च्या बरोबर सरासरीने 36 आकड्यावरती दर्शन आणि सूरजची जोडी मैदानामध्ये पाहतोय. आणि आता शेवटचं अंतिम षटक हाताळण्याकरिता प्रथमेश पाटील बोला तयार. स्वीप केलाय. त्यानंतर पाठीमागे स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत प्रणय भुईर यांचं देखील इथे आगमन झालंय. त्यांना देखील विनंती करतोय आपण व्यासपीठावरती यायचंय. एका धावेच्या मदतीने धाव फलकावरती धावा वाढतायत. धावा जाऊन पोहोचला गेला टोटल 37 आकड्यावरती. बोला तयार. पुन्हा ऑप्शनचा बाहेर बॉल आणि त्यानंतर डॉट बॉलची समाप्ती. एक चेंडू पहिला सिंगल, मग त्यानंतर डॉट, 2 चेंडूच्या समाप्ती अखेरीस धाव फलकावरती धावा 37 आकड्यावरती. शेवटचं अंतिम षटक आहे. 4 षटकांची आपण ही मॅच पाहतोय. खरं तर थोडासा वेळेचा अभाव घेऊन आपण थोडे हे चेंजेस केले. इथे पहा तितका कॉन्फिडंट फटका नव्हता आणि त्यानंतर फेकी करेपर्यंत 2 धावा तर बनवल्या गेल्या. अंपायरचा इशारा काय आला पाहूयात आपण. या 2 धावा बॅटच्या कडेला की लेग बाईस. हो लेग बाईस, कारण की शरीरावरती बॉल लागला होता आणि त्याच्यानंतर ह्या लेग बाईसच्या स्वरूपामध्ये 2 धावा आल्या आणि या 2 धाब्याच्या मदतीने धाव फलक वाढतं देखील. धावा जाऊन पोहोचला 39 आकड्यावरती. 4 षटकांची मॅच पाहतोय. इव्हिनिंग सेशन आहे, संध्याकाळचं सत्र आहे. थोडासा अंधार देखील आता थोड्या वेळानंतर चालू होईल, त्यामुळे मी म्हणेन की 45 एक इनफ टोटल होऊ शकतो. 50 बनवलं तर तो बेनिफिट जरूर होईल. 45-50 क्लायमॅटिक कंडिशनचा इफेक्ट अभाव तुम्हाला जरूर सेकंड इनिंग दुसऱ्या डावामधील, स्पेशली जेव्हा दुसऱ्या डावातील शेवटचे अंतिम 2 षटकं राहिले असतील ना, आता सध्या 5:05 झाल्यात, 5:15 या 5:20 नंतर इफेक्ट जरूर दिसतील तुम्हाला. बाहेर निघणारा हा बॉल कट झाला, टर्न होताना पाहायला मिळालं. बाउन्सी तितकाच होता. हा रिप्ले पहा. वाह, किती चांगल्या पद्धतीने बॉलला एक्झिक्यूट केलाय. बोट बघा किती चांगल्या पद्धतीने फिरवलेली. त्यासाठी तुम्हाला भरपूर सराव करावा लागतो असे चेंडू फेकण्याकरिता, आणि तेच पाहिलं प्रथमेश भगतला आपण पाहतो बॉलिंग करत असताना. 4 चेंडूमध्ये अवघी एकच जाऊ दिली त्याने वैयक्तिक. एक तिसऱ्या चेंडूवरती लेग बाईसच्या स्वरूपात धावा होत्या आणि खेक लेग कटर बॉल. पुन्हा एकदा रनआउटची संधी देखील तिकडे मिस झाली, पण एक धाव बनवली जाईल आणि 22च्या स्वरूपामध्ये एक धाव आहे आणि एका धावेच्या मदतीनं धाव फलक वाढतं. धावा जाऊन पोहोचला गेला 4-0 40 आकड्यावरती. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. तर शेवटचा अंतिम बॉल. अंतिम बॉल, लास्ट बॉल.
लास्ट बॉल, पुन्हा बॉलर तयार. अंपायरचा इशारा, वाईट बॉल. अतिरिक्तच्या स्वरूपामध्ये धाव मिळाली आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धाव फलकावरती धावा जाऊन पोहोचला गेल्या. 41 आकड्यावरती शेवटचा चेंडू बाकी आहे. त्यानंतर आपण व्यासपीठावरती सन्मान करण्यात जात आहोत. 41 धावा आतापर्यंत फलकावरती आहेत. अंतिम चेंडू अजूनही फेकायचा आहे. लास्ट बॉल, बॉल तयार होत आहे. पहिल्या डावाचा खेळ आपण पाहतोय. शेवटचा अंतिम बॉल, पुन्हा एकदा प्रथमेश भगत तयार होईल. ओ, शेवटचा अंतिम बॉल, दांडी गुल होतीये, फलंदाज बाद, क्लीन बोल्ड. 41 वरती पहिला डाव थांबला. 42 धावांचं आव्हान आहे. या व्यासपीठावरती आपण करूया शुभ सन्मान आणि त्यानंतर 42 धावांचं आव्हान कसा पार होतोय ते देखील पाहूयात. चला लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्या. आपल्या व्यासपीठावरती सन्माननीय समीर मंगेशजी पाटील साहेब उपस्थित आहेत आणि आपण त्यांचा शुभ सन्मान लगेचच इथून कंप्लीट करणार आहोत. युवा उद्योजक एक गोड व्यक्तिमत्व देखील आहेत कोपरगावचे आणि आपण समीरजी पाटील साहेबांचं इथून शुभ सन्मान, शाही सन्मान आपण कंप्लीट करणार आहोत. कोपरगावचे हे गोड व्यक्तिमत्व. नक्कीच समीर दादांच्या माध्यमातून देखील एक गोड बातमी आपल्या सर्वांच्या माध्यमातून पोहोचवले गेल्या. नुकताच आता बंधनामध्ये देखील अडकलेत ते आणि आपण त्यांचा हा शुभ सन्मान करत आहोत. चला लगेचच फिल्डिंग लावून घ्या आणि या दुसऱ्या डावाला जशी सुरुवात केली जाईल कॉमेंट्री बॉक्समध्ये देखील आपण परिवर्तन करतोय. जोडले जातील भागातील भिवंडी विभागातील एक गोड आवाज समीरजी ठाकरे सर. थँक्यू सो मच मोनिश. गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. पुन्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. जय बजरंग पावर शेलार चषक 2025 क्रिकेटचा महासंग्राम आम्ही शेलारकर आयोजित क्रिकेटचा भव्य आणि दिव्य आज सोहळा आज 4थ्या दिवसामध्ये आपण या ठिकाणी पाहतोय आणि जवळजवळ आज सकाळच्या सत्रामध्ये श्री वेताल कोपर संघाने 2 सामने जिंकले आणि चालू सामन्यातील विजेता संघ त्यांच्या विरुद्ध तुम्हाला खेळताना दिसेल. परंतु या ठिकाणी जॉय विहान गावदेवी दिवे या टीमच्या वतीनं पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना 42 धावांचं लक्ष या ठिकाणी सेट करण्यात आलेलं आहे. 41 धावा पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना पूर्ण केलेल्या आहेत. यस मोनिश. चोवीस चेंडू आणि 42 धावांचं लक्ष या ठिकाणी आता पार करण्यासाठी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर होते. आई देवी वडुनवगर गोल्डन सिक्सर लगावत असताना आई देवी वडुनवगर संघानं सामना जिंकला पहिल्या फेरीतील जय हनुमान खोनीच्या विरुद्ध. पंडितच्या बॅटमधून तो गोल्डन सिक्सर आपल्याला बघायला मिळाला होता. यश आणि त्याच्या सोबतीला बॅटर योगेश पाटील सलामीची जोडी आपण मैदानामध्ये पाहतोय. षटक क्रमांक पहिला घेऊन मार्गस्थ होईल जय तुरे बॉलिंग मार्कवर. जयनं पहिल्या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी केली होती. वराळ देवी स्पोर्ट ताडालीच्या विरुद्ध खेळत असताना विजयी सलामी दिली होती आणि प्रतीक परब ज्यांच्या माध्यमातून नेहमीच या क्रीडांगणाचं शूट
व्हिडिओज आपल्याला बघायला मिळतात आणि एक चांगले फोटोग्राफर आहेत, त्यांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि खरं तर शेलारमध्ये कोणताही उत्सव असू द्या, महोत्सव असू द्या, परब हे नेहमीच आपला ड्रोन कॅमेरा घेऊन येत असतात आणि ते क्षणिक चित्र आपल्या कॅमेऱ्याच्या लेन्समध्ये कैद करत असतात. जय तुरे लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. सामना करेल बॅटर यश पाटील. पहिला बॉल ड्राईव्ह करण्यात आला. मिड ऑफला फिल्डर आहेत उपस्थित. पहिल्या चेंडूवर यश ऑफ द मार्क विथ द सिंगल. सिंगलच्या सहाय्यानं स्वतःचा अकाउंट ओपन करत असताना प्रत्येक ओव्हर मागे 10 धावा असे समीकरण इथून पूर्ण करावं लागेल. परंतु आता जसजसं आपण संध्याकाळच्या सत्रामध्ये आलो, दिवसातील अखेरचं सत्र आहे आणि या वेळेमध्ये धावा वेगानं बनणं थोडं कठीण असतं. स्वीप करण्याचा प्रयत्न होता, स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न होता. पंचांचा लेग बाईटचा इशारा येतोय आणि एका धावेने स्कोर आता पुढे सरकत असताना दोन्ही आकड्यावर. मागचा सामना देखील मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करत असताना थोडासा संघ अडचणीमध्ये गेला, मात्र शेवटच्या क्षणापर्यंत हार मानली नाही आई देवी वडुनवगर संघाने आणि तो गोल्डन सिक्सर बॅटरच्या बॅटमधून बघायला मिळाला. यशनं त्या मॅच मध्ये चांगली सुरुवात केली होती. पॉवर प्ले मध्ये रिव्हर्सचा प्रयत्न केला, बघितलं की बॅटर स्विच होतोय ते पाहिल्यानंतर लेगस्टम्पच्या अधिक बाहेर चेंडू टाकण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी तुरेनं केला. सिंगल सिंगल प्रत्येक बॉलवर त्या ठिकाणी पूर्ण केल्या जात आहेत, परंतु इथून धावांचा वेग वाढवणं देखील आता तेवढाच महत्वाचा होणार आहे. कारण पॉवर प्लेचं षटक हे फार महत्वपूर्ण असतं, ज्यावेळेला तुम्ही धावांचा पाठलाग करता आणि त्या पॉवर प्ले मध्ये चांगल्या धावा इथून तुम्हाला जोडाव्या लागणार आहेत. जय तुरे पुढचा बॉल स्वीप केलाय, कडक शॉट, बॉल स्क्वेअर लेगच्या पलीकडे येतोय, क्लासिकल चौकार. जबरदस्त फटका होता स्वीप करत असताना. बॉल स्क्वेअर लेगच्या पलीकडे 4 धावांकरिता चौकार. पाटील एक अनुभवी क्रिकेटर आहे आणि त्याला माहिती आहे की अशा परिस्थितीमधून संघाला त्यानं बऱ्याचदा विजय मिळवून दिलेला आहे. म्हणजे ही जी सिच्युएशन आहे ती त्याला मॅच करते आणि त्यानुसार त्यानं सुरुवात देखील आता केली आहे. चौकार त्याच्या बॅटमधून बघायला मिळाला. स्वीप करत असताना खाली क्षेत्र आहे, पॉवर प्लेचा योग्य वापर करत असताना त्याला माहिती आहे की पॉवर प्लेमध्ये प्लेसमेंट चांगली करणं गरजेची. 7 धावा धाव फलकावरती. जय तुरे डीप मध्ये स्क्वेअर लेग आणि क्षेत्ररक्षक लॉंग ऑन थोडंसं वाईडिश सेट करण्यात आलं. ओव्हर द विकेट जागा बनवली आहे. पुन्हा यॉर्क लेनचा बॉल होता, इथे चांगला टप्पा. विकेट टू विकेट जाण्याचा प्रयत्न केलाय जय तुरेनं. एकच धाव त्या ठिकाणी मिळते आणि धावसंख्या एका धावेने 8 या आकड्यावर. शेवटचा बॉल पॉवर प्ले मधील. यश समोर थोडीशी जागा बनवून हा फटका ड्राईव्ह करण्यात आला. शॉट एक्स्ट्रा कव्हरला. औक्या एस दियर पॉप्युलर खेळाडू आहे. आज बॅटिंग मध्ये खरं तर तेवढा चांगला प्रदर्शन त्याला करता आलं नाही पहिल्या सामन्यामध्ये. एका धावेने पहिल्या षटकाचा खेळ संपन्न आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावा धावफलकावरती विदाउट लॉस. 9 ऑन बोर्ड विदाउट लॉस, चेसिंग अ टार्गेट ऑफ 42 रन्स इन 4 ओव्हर. आता समीकरण बदललंय. 18 बॉल इथून शिल्लक असतील आणि अजूनही जवळपास 33 धावांची गरज असेल. 11च्या सरासरीने धावा जोडाव्या लागतील. येणाऱ्या 3 ओव्हरमध्ये 33 धावा अजूनही दूर. 18 बॉल. कोण पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करणार?
श्री वेताल कोपरच्या विरुद्ध कोणता संघ तुम्हाला खेळताना दिसेल? चला स्पीड अप करायचं आहे. चला यानंतर आणखी एक सामना आपल्याला कव्हर करायचा, लक्षात असू द्या. सूरज, ओ हो ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, फ्रंट फुटला येऊन ड्राईव्ह लगावण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉलनं सुरुवात केली आहे सूरजनं. 9 धावा धावफलकावर, 9 रन्स ऑन द बोर्ड. इथून आता दबाव हळूहळू वाढवण्याचा प्रयत्न केलाय तो आई देवी वडूनवगर संघावर. सूरज पोईर गोलंदाजी करत असताना मागच्या सामन्यामध्ये सूरजनं चांगलं षटक हाताळलं होतं. वेग आणि वेगाबरोबर त्याचं टप्प्यावरचं नियंत्रण. यावेळेला उडवू द्या बॉल, कव्हर्सच्या क्षेत्रामध्ये गॅप फाईंड केलाय यशनं. क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळतंय. दुसरा धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी आणि 2 धावा सहजगत्या पूर्ण केल्या जात आहेत. चांगला गॅप फाईंड करून खेळण्याचा प्रयत्न. चला आता चेक केलं जाणार आहे बाउंड्री आहे की नाही. टीव्ही अंपायर ऑन द राईटचा फटका एक्झिक्यूट करण्यात आला होता कव्हर्सच्या क्षेत्रामध्ये. एका हातानं चेंडूला अडवण्याचा प्रयत्न केलाय त्या ठिकाणी. पाहूया एक्झॅक्टली प्रॉपर बॉल मैदानाच्या आतमध्ये ठेवलाय की तो मैदानाच्या बाहेर गेलाय, ते आता एक्झॅक्ट पाहायला मिळेल. 2 धावा तर पळून पूर्ण केल्यात, परंतु हा चौकार आहे की नाही ते चेक केलं जाणार. दोन धावा धावफलकावरती. चांगला प्रयत्न पाहायला मिळाला आणि जो गॅप होता रेलिंग मध्ये तिथून बरोबर क्षेत्ररक्षकानं त्या ठिकाणी कॉन्सन्ट्रेशन केलं आणि हवेतूनच बॉल आतमध्ये मैदानाच्या आतमध्ये ठेवला आणि 2 धावा त्या ठिकाणी आपल्या टीमसाठी वाचवल्यात. 11 धावा धावफलकावरती लागतात. सूरज पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड द विकेट. 42 लक्ष सेट करण्यात आल्या 4 षटकांच्या सामन्यामध्ये. खरं तर 42 धावा तेवढ्याही मोठ्या नाहीयेत, परंतु आता ही जी वेळ, अशा परिस्थितीमध्ये गोष्ट छोटी परंतु डोंगरा एवढी नक्की वाटेल. आता मागे निघून गेला बॉल, नशिबाची साथ मिळते. लॉंग स्टॉप, बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे येत आहेत धावा 4. चौकार. सन्मान्य नवीन भोईर यांचे या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. आपलं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करीत आहोत. जय बजरंग पावर शेलार चषक 2025 मध्ये आदरणीय नवीन भोईर आपलं मनस्वी हार्दिक स्वागत, सुस्वागतम. नवीन क्रिएशन ज्यांच्या माध्यमातून हे संपूर्ण तुम्ही फ्लेक्स बॅनर्स पाहतायत, चांगली डिझाईन नवीन भोईर यांच्या माध्यमातून करण्यात आली. नवीन क्रिएशन्स
आपलं देखील मनपूर्वक आभार आणि आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. वेलकम. शेलार गावामध्ये कसलीच कमी नाही आहे. सगळे कलाकार आहेत, अगदी पेंटर्स पासून, मूर्तिकार पासून, क्रिकेटर्स पासून, इवन मग तुम्ही दहीहंडी पथक असेल, कुस्ती पैलवान असेल, त्याच्यानंतर सिंगर्स असतील, भजनी बुवा असतील, अशा अनेक कलाकार या शेलार गावामध्ये आहेत. इवन डान्सर सुद्धा शेलार गावातून आपण पाहिलेत. क्रॅकिंग स्ट्रोक ड्राईव्ह करण्यात आलाय, एक्स्ट्रा कव्हर, एक धाव त्या ठिकाणी पूर्ण केले आणि धावसंख्या एका धावेने पुढे सरकत असताना 16 धावा. runs without loss. Over number 2, second over in a progress. सूरज पुन्हा एकदा सज्ज होतोय. सामना करेल बॅटर योगेश पाटील. 5 धावा योगेशच्या बॅटमधून तुम्हाला बघायला मिळालेत. सूरजचा बॉल फ्लिक केला, मनगटी फटका गॅप फाइंड करण्याचा प्रयत्न जरूर करतोय बॅटर, परंतु येथे त्याला यश मिळालं नाही आणि बघता बघता पुन्हा 2 धावा त्या ठिकाणी बॅटर्स पूर्ण करत असताना 2-2 धावांनी स्कोर पुढे नेण्याचा प्रयत्न राहिला, परंतु इथून आता चौकार आणि षटकार येणं देखील तेवढंच महत्वाचं असेल. भले आपण विचार केलाय मॅचमध्ये 10 ते 11 धावा प्रत्येक ओव्हर मागे जोडायचे आहेत, मात्र मॅच जसशी पुढे जाणार, अंतिम षटकामध्ये जाणार, तसा दबाव वाढणार आहे. त्याच्यामुळे इथूनच मोठे फटके खेळून कुठेतरी दबाव कमी करण्याचा प्रयत्न करावा लागेल तो फलंदाजांना आईदेवी वडूनवगरच्या. 13 चेंडू 24 धावांची गरज. 13 बॉलर्स रिमेनिंग एंड 24 मोर रन टू विन. 13 गेंदे आने वाली और 24 रनों की जरूरत अभी भी इस मुकाबले को जीतने के लिए. सूरज भोईर राउंड द विकेट. ओ स्विंग करण्याचा प्रयत्न होता, इथे प्रॉपर एलिव्हेशन मिळालं नाहीये स्क्वेअर लेगला. योगेशचा खरं तर स्ट्रॉंग झोन आहे ऑन साइड. स्क्वेअर ऑफ द विकेट तो जास्तीत जास्त धावा बनवत असतो आणि एका धावेने स्कोर पुढे गेले. आता येणारे 12 चेंडू शिल्लक, 23 धावांची गरज आहे. नेट टू नेट फाईट. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 19 धावा बनल्यात, एकही विकेट गमावलेली नाहीये, परंतु येणारे 12 बॉल आणि 23 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. ड्रिंक्स ब्रेक, आपण घेऊया एक छोटासा ब्रेक. मिळेल गोलंदाजी करण्यासाठी मेघनाथ. पेनल्टी मेट षटक, 12 चेंडू आणि 23 धावांची गरज. लास्ट 12 बॉल आर रिमेनिंग अँड 23 मोर रन टू विन. चला मेघनाथ, आपण खेळ सुरू करा. 12 चेंडू आणि 23 धावांची गरज आहे. 19 धावा 2 षटकांमध्ये त्या ठिकाणी पहिल्या आपल्याला बघायला मिळाल्या, परंतु आता शेवटची 2 षटकं बाकी आहेत. पेनल्टी मेट षटक महत्वपूर्ण. आता हे षटक सामना करेल बॅटर योगेश. स्विंग अँड मिस. पहिला बॉल डॉट आला. आपण काय चर्चा करतोय तर एकही गडी गमावलेला नाहीये, हा प्लस पॉइंट आहे. येणाऱ्या बॅटर्स मध्ये प्रशांतचं येणं बाकी आहे. मागच्या सामन्यामध्ये गोल्डन 6 मारणारा खेळाडू तोही अजून येणं बाकी आहे. त्यानंतर करण देखील चांगला खेळ करतो. दिनेश आहे.
त्याच्यामुळे इथून आता फलंदाजांना तो एक लायसन्स आहे की इथून ते विदाउट प्रेशर नीडरपणे खेळतील. कमी गतीने टाकलेला बॉल, मेघनाथ वर्सटाईलला बॉलर आहे. व्हेरिएशन्स नेहमी त्याच्या माध्यमातून तुम्ही चांगले पाहत आलात आणि जरूर या मॅच मध्ये देखील चांगले व्हेरिएशन्स करत असतात. ग्रेट बॉलिंग, ग्रेट परफॉर्मन्स. 10 बॉल 23 धावांची आवश्यकता आहे. चौथा दिवस यशस्वीरित्या आता संपन्नतेच्या वाटेवरती. या स्पर्धेला सुरुवात झाली त्यावेळेला फार मोठ्या प्रमाणात गावकऱ्यांनी प्रतिसाद दिला, सपोर्ट केलं, सहकार्य केलं आणि त्याच्यानंतर आज आपण बघितलं तर ही स्पर्धा समाप्तीच्या दिशेनं. हो हो हो, बोल्ड जरूर केलाय मात्र पंचांचा नो बॉलचा इशारा. परफेक्ट स्टंपना निशाणा साधला होता मात्र ओव्हर स्टेप केलं. मला वाटतं जास्त ताकदीने टाकण्याचा प्रयत्न होता मेघनाथचा, पुढे टाकण्याचा प्रयत्न आणि बोल्ड तर जरूर केलं मात्र नो बॉल. म्हणजेच काय 2 धावा आता त्या ठिकाणी मिळतील. मेघनाथ थोडा नाराज असेल कारण चांगला बॉल होता त्याच्यावरती. ह्या 2 धावा आता एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये मिळाल्या. मात्र वळून अवघड थोडासा का होईना मी म्हणेल आता दबावातून बाहेर निघण्यासाठी त्यांच्याकडे संधी आहे कारण यापुढचा बॉल असणार आहे तो फ्री हिट. दहा बॉल आणि आता 21 धावांची गरज. फ्रीटचा बॉल मात्र फायदा उचलता आला नाहीये यशला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, आता धावबादची संधी असेल. बघूया एक्झॅक्टली काय घडलंय. मला वाटतं की आता एकाच वेळेला दोन्ही बॅटर्सनं स्ट्राईक एंड सोडणं गरजेचं आहे मात्र तसं घडलेलं नाही आणि येथे मिळेल फक्त एकच धाव. सध्या परब बंधू आपले ड्रोन कॅमच्या साह्यानं सगळ्या हे चित्र सगळे आता कॅप्चर करत असताना अगदी नदी किनारी वसलेले हे क्रीडांगण, निसर्गाच्या सानिध्यामध्ये वसलेले हे शेलारचं क्रीडांगण आणि जेथे सुरू असलेली जय बजरंग पॉवर शेलार ट्रॉफी 2025. 9 बॉल 20 धावांची गरज. 9 चेंडू शिल्लक आणि 20 धावा अजूनही बनवाव्या लागतील हा सामना जिंकण्याकरिता. हळूहळू आता या मॅच मध्ये रोमांच वाढत चाललाय, थरार वाढत चाललेला आहे. मेघनाथ, ओ स्लॉक स्वीप, कडक शॉट. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. स्क्वेअर लेगचा फिल्डर काय प्रयत्न केलाय, धावा वाचवल्यात आपल्या टीमसाठी. भलेही झेल घेता आली नाहीये परंतु त्या ठिकाणी रन्स आपल्या टीमला जरूर वाचून देत असताना आणि इथे काय घडलंय पहा. यशची विकेट मात्र मिळाली आहे धावबादच्या स्वरूपामध्ये. करे कोई बरे कोई, यश पाटीलला मैदान सोडावे लागेल. रनआउटच्या स्वरूपामध्ये धक्का लागला. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपल्याला बघ. बाउंड्री लाईन वरती डीप मध्ये स्क्वेअर लेगचा फिल्डर अक्षरशः त्या चेंडूवरती झपाटला होता परंतु एपा ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर गुडघ्यावर बसत असताना फटका एक्झिक्यूट केला आणि त्याच्यानंतर ओ हो हो चेक केलं जाते कारण अगदी सामना एक क्रुशियल मोमेंटला आहे. बॅटर सेफ आहे. काय फिल्डिंग केली आहे जबरदस्त. स्वतःला झोकून देत असताना त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आणि धावबादच्या स्वरूपामध्ये खेळाडू बाद झाल्या. नवीन बॅटर करण मैदानामध्ये एंटर झाल्या. 8 चेंडू 18 धावांची गरज आहे. याच करणनं मेडन षटक देखील या स्पर्धेमध्ये हाताळलेला आहे. अफलातून गोलंदाजी त्याच्या माध्यमातून मागच्या सामन्यामध्ये करण्यात आली होती.
4 विकेट एकाच ओव्हरमध्ये प्राप्त करणारा खेळाडू, परंतु आता स्ट्रायकिंग एंडला योगेश महत्वाचे 2 बॉल मेघनाथ घेऊन या ठिकाणी पुन्हा वळतोय. 8 चेंडू शिल्लक आहेत, 18 धावांची गरज आहे. कोण जिंकणार हा सामना, दिवे की वडू नवगर? याच्यासाठी सुरू असलेला हा सर्वच अट्टहास आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. ओव्हर द विकेट, ओ पुन्हा स्लॉग हिट, हवे ते बॉल आणि हवेतून टाटा बाय बाय करत असताना बॉल निघून गेलाय सर. मिड विकेटच्या पलीकडे येतोय सिक्सर. योगेश पाटीलचा वार, चेंडू सीमा पार, दर्जेदार षटकार. कडक शॉट, फ्रंट फुटला ऑलरेडी उभा होता, ही ताकद आहे. मी अगोदरही सांगितलं ना की ऑन साइड योगेश पाटीलचा स्ट्रॉंग झोन आहे. चॅलेंजच्या क्रीडांगणावर मला एक डाव अजूनही आठवतो योगेश पाटीलचा. मला वाटतं की 90% धावा त्याच्या डावामध्ये त्याने स्क्वेअर लेगला बनवल्या होत्या आणि तो योगेश पुन्हा तुटून पडलाय. वन ऑफ द एक्सपिरियन्स कंपेनर, अनुभवी खेळाडू आहे आणि त्याचा अनुभव आज कुठेतरी फायदा करून देत असताना वडू नवगरकरांसाठी, आई देवी वडू नवगर टीमसाठी येणारे 7 बॉल 12 धावांची गरज. निर्णायक क्षणाला आलेला सिक्सर पुन्हा एकदा आत्मविश्वास वाढवतोय तो वडू नवगरच्या खेळाडूंचा. आणि इथून कुठेतरी मी म्हणेल टी मोटिवेट केलाय ते मेघनाथनं त्याच्या खेळाडूंना. परंतु अजूनही सामना संपलेला नाहीये. हा खेळ क्रिकेटचा आहे, महत्वपूर्ण हाही चेंडू आहे. 7 चेंडू 12 धावांची गरज, 7-12 आकडा फार इंटरेस्टिंग आहे. स्ट्रायकिंग एंडला योगेश, पुन्हा फुल टॉस, वेगवान फुल टॉस, रनआउटची संधी आहे. डिरेक्ट हिटचा प्रयत्न, परंतु तेथे मिळाली एक धाव. योगेश थोडासा नाराज आहे. योगेशचा असं म्हणणं असेल की हा बॉल देखील फुल टॉस होता, कुठेतरी या बॉलवर धावा येणं गरजेच्या होत्या, परंतु तसं घडलेलं नाहीये. पा फुल टॉस बॉल रिप्ले मध्ये, परंतु वेगवान फुल टॉस आणि येणारे शेवटचे 6 बॉल 11 धावांची गरज. गरम मुकाबला, काय सामना रंगतोय. चला स्पीड अप करा, यानंतर एक मॅच आहे. 6 बॉल 11 धावांची गरज. आई देवी वडू नवगर की गावदेवी दिवे? सूरजचा बंधू आता सागर मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करण्यासाठी येणार, कारण पहिल्या मॅच मध्ये ह्याच सागरनं 4 विकेट घेत असताना समोरच्या संघाला सर्व बाद केलं होतं. तो सागर आता गोलंदाजी मार्कवर येतोय. 6 बॉल मध्ये 11 धावा वाचवणार का? की समोर योगेश आहे. योगेश स्ट्रगल करत होता, परंतु आता तो योगेश एका सिक्सरनं त्याचाही आत्मविश्वास वाढलाय आणि इथून या मॅच मध्ये पलटवार करून देत असताना त्याच्या संघाला काय सामना रंगलाय. थरार क्रिकेटचा कायम आहे, चित्त थरारक ही लढत मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला बघायला मिळतोय. मित्रांनो, ह्याचंच नाव क्रिकेट आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये काहीच निश्चित नसतं, होत्याचं नव्हतं व्हायला, क्षणात खेळ बदलायला वेळ लागत नसते या क्रिकेटच्या खेळामध्ये. असा खेळ म्हणजे क्रिकेट. 6 बॉल 11 धावांची गरज. योगेश आणि त्याच्या विरुद्ध सागर, दोघी भरपूर वर्षांपासून आपल्या गावासाठी क्रिकेट खेळतात, परंतु आज जिंकून कोण देणार? सागर देणार दिवेकरांना की योगेश देणार वडू नवगरकरांना? पहिला बॉल ऑन साइडला लॉफ्टेड हिट, मिड विकेटच्या दिशेने बॉल येतोय. क्षेत्ररक्षक बॉलवर दुसरा धावेचा प्रयत्न होतोय, परंतु एकच धाव. ओव्हर थ्रो झालाय. हेजिटेशन थोडंसं पाहायला मिळालं, परंतु एकच धाव तिथे मिळेल. वळवलं स्वतःला त्या ठिकाणी, धोका पत्करला आणि इथून आता माहिती आहे, इथून जर का विकेट आली तर वडू नवगर संघ पुन्हा अडचणीमध्ये येणार. म्हणून आता स्वतःची पावले मागे घेत असताना फक्त एकच धाव. आणि हे पहा, हे आपले आयोजक, आपण सध्या करणला पाहतोय, सचिन आहे, दिनू भोईर आहेत, ललितला देखील त्या ठिकाणी पाहतोय, ते सध्या एन्जॉय करतायत, अगदी टक लावून पाहतात की या पुढचा सामना किती ओव्हरचा होईल. ही चर्चाही त्यांची सुरू असेल, मात्र मेहनत त्यांची जबरदस्त बघायला मिळाली. मित्रांनो, ही स्पर्धा सफल करण्यासाठी सर्वच जय बजरंग पॉवर शेलारची. विजूला देखील त्या ठिकाणी तुम्ही पाहतात मोनिश सरांच्या सोबतीनं येणारे 5 बॉल आणि 10ची गरज. सागर वेळ घेतोय. समजू शकतो मॅच क्रुशियल आहे, परंतु सागर एवढाही वेळ घेऊ नका. लेफ्ट बॅटर करण स्ट्रायकिंग एंडला. सागर तयार. ओ सागरचा परफेक्ट यॉर्कर, लाऊड अपील, फिंगर गोज अप, विकेटचं पतन. करण पाटील बॅक टू डग आउट. मोठा धक्का लागलाय महत्वाच्या वेळेला. महत्वाचा खेळाडू करण पाटील. मी या अगोदरही सांगितलं होतं ना की सागर भोईर एक असा गोलंदाज आहे, त्याच्यामध्ये क्षमता आहे विकेट घेण्याची. मागच्या सामन्यामध्ये ती कामगिरी त्याने लीलया करून दाखवली आणि हा पास सेलिब्रेशन जबरदस्त त्या ठिकाणी. यॉर्कर परफेक्ट
तीन स्तंभच्या मधोमध हा खेळाडू सापडला आणि करण पाटील मैदानाच्या बाहेर आता जाताना दिसतोय. येणारे 4 बॉल 10 धावांची गरज. कोण पोहोचणार पुढच्या फेरीमध्ये, कोपरकरांच्या विरोधात कोण खेळणार तेही आता टक लावून पाहत आहेत. शेवटचे 4 बॉल 10ची गरज आहे. जय बजरंग पावर शेलार चषक. खरोखर प्रत्येक कॅप्टन आज नव्हे तर स्पर्धा सुरू झाली तेव्हापासून प्रत्येक कॅप्टनचं ओपिनियन तुम्ही ऐकलं की या विभागामध्ये होणारी सर्वात मोठी स्पर्धा आहे आणि कदाचित येणाऱ्या काळामध्ये या स्पर्धेचं स्वरूप कदाचित दिवस रात्रींच्या स्वरूपामध्ये बदलू शकतं. कुठलीच कमतरता या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली नाहीये. काय सजावट केली आहे, काय शामियाना, या आरास या क्रीडांगणाची तुम्ही पाहतात. दिवी आणि मंडप डेकोरेटर्स. 4 चेंडू 10ची गरज. फलंदाज प्रशांत पाटील उर्फ गोट्या. गोट्या देखील बऱ्याचदा आपण टॉप ऑर्डर मध्ये ऍज अ ओपनर खेळताना पाहिलाय. त्याच्या क्रमामध्ये बदल केलाय. 4 मध्ये 10 करायचे आहेत. सागर तयार. गोट्यासाठी अक्रॉस द लाईन हा फटका. ऑन साइडला लॉंग ऑनच्या दिशेनं 1 धाव इथे मिळाली आहे. एकाच धावेवरती समाधान. आणि आता योगेश स्ट्रायकिंग एंडला. तीच तर वाट कधीपासून वडूनवगरचे पाठीराखे पाहत होते की योगेश पाटील कधी स्ट्रायकिंग एंडला येणार, कारण त्यांना आज स्वतःला सिद्ध करून दाखवले पुन्हा एकदा. टायगर अभि जिंदा आहे. असं म्हणतात ना की वाघ म्हातारा झाला तरी तो कधी गवत खात नसतो आणि आज योगेशच्या बाबतीत तेच मानावं लागेल. भरपूर वर्ष क्रिकेटसाठी वडूनवगर क्रिकेटसाठी ज्या खेळाडूंना दिले आणि आजही तोच खेळ त्याच्या माध्यमातून आपल्याला या वडूनवगरकरांसाठी पाहायला मिळाला. 3 बॉल 9 धावांची गरज आहे. सागर त्याच कॅलिबरचा खेळाडू ओव्हर द विकेट. ऑफ स्टंपच्या बाहेर हा बॉल सरळ निघून जातोय. कीपर कडे डॉट बॉल. लाऊडली अपील करण्यात आली होती. चला खेळ सुरू करा. 2 बॉल आणि 9ची गरज. चेंडू डॉट आलाय. 2 बॉल आणि 9 धावांची गरज आहे. अपील मध्ये अति उत्साह होता बघा. गोलंदाज ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहूया. ज्या वेळेला कीपर अपील करण्यासाठी आला तदनंतर गोलंदाजाने अपील करण्याचा प्रयत्न केला. फिल्डिंग लावून घ्या. 2 बॉल आणि आता 9 धावांची गरज आहे. ऑफ कटर होता, टप्पा पडला आणि बॉल थोडा आतमध्ये आला. हे पहा कुठल्या प्रकारे गोलंदाजामध्ये आत्मविश्वासही नव्हता अपील मध्ये. आणि आता शेवटचे 2 बॉल 9 धावांची गरज. सामना आवडला असेल तर दोन्ही टीम साठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. जय बजरंग पावर शेलार चषक अंतिम चरणामध्ये धसधसा जाणार. असाच रोमांच तुम्हाला या क्रिकेट स्पर्धेचा बघायला मिळणार, कारण ही स्पर्धा फार मोठी आहे मित्रांनो. या विभागातील सर्वोत्कृष्ट स्पर्धा शेलारकरांचा आम्ही शेलारकर आयोजित हा क्रिकेटचा महोत्सव. 2 बॉल 9 धावांची गरज. सागर तयार. योगेश समोर भिरकावून दिला बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स गॉन आउट ऑफ द ग्राउंड, आउट ऑफ द पार्क. सिक्सर. शेवटचा 1 चेंडू आणि आता 3 धावांची गरज. मॅच इज ऑन नाव. योगेश पाटील ऑन फायर नाव. दोन बॉल 9ची गरज असताना पुढे टाकलेला बॉल सागर स्वतःशीच बोलतोय, स्वतः सोबत चर्चा करतोय की ही चूक फार मोठी केली आहे, कारण नवघरकरांना सवय आहे गोल्डन बाउंड्री गोल्डन सिक्सर मारायची. आणि आता सामना शेवटच्या बॉलवर आलाय. हे डगआउटचं दृश्य अगदी आता रिलॅक्स. त्यांना माहिती आहे की आता मॅच शेवटच्या बॉलवर आली आहे. योगेश पाटील सुरुवातीला धावबाद होण्याचा प्रयत्न करत होता. त्याच्या बॅटमधून धावा येत नव्हत्या, परंतु पुन्हा एकदा पहा होत्याचं नव्हतं करून सोडलंय. एका बॉलसाठी आता टाळ्या होऊन जाऊ द्या. सागरच्या विरोधात योगेश आहे, वडूनवगरच्या विरोधात केवनी दिवे आहे. लास्ट बॉल 3 धावांची गरज. सागर तयार. फुल टॉस. यावेळेला 1 धाव तर मिळाली आहे. फिल्डर येतात बॉलवर. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. गोट्या पोहोचलाय. तिसऱ्या धावेसाठी निघालाय आणि फक्त 2च धावा तिथे मिळतील. आणि याच बरोबर हा सामना या ठिकाणी जिंकलेला आहे. वेटिंग फॉर द अंपायर डिसिजन. मॅच फिनिश. यस. चला किरण भोईर आपण यायचंय लगेचच टॉस करण्यासाठी, कारण दिवे संघाने हा सामना जिंकला. स्कोर लेवल वरती आला आणि अखेर कंपल्सरी चेसिंगमुळे हा सामना इथे खरोखरच सर्वांचं मन जिंकलंय मॅचनं. अखेर हा सामना इथे जिंकला तो म्हणजेच टीम जॉय विहान
गावदेवी स्पोर्ट दिवे संघानं मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि प्रतीक परब यांचा सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. दरवर्षीप्रमाणे ड्रोन कॅम्पच्या साहाय्यानं या स्पर्धेतील असो किंवा शेलार गावातील अनेक कार्यक्रम असो ते त्यांच्या ड्रोनच्या साहाय्यानं कॅप्चर करत असतात. चांगला व्हिडिओज आपल्यापर्यंत पोहोचवत असतात आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. प्रतीक परब आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा आणि